भक्ती नसावी आपली. अरे रावणाने राक्षस कुळात जन्म घेऊन एवढी भक्ती केली, मग तुम्ही आम्ही तर मनुष्य आहेत. भगवंताने एवढा सुंदर देह दिलाय कशासाठी? देव दिला दे भजना गोमाता. देव दिला दे भजना गोमाता. दिला दे भजना गोमाता. देव दिला दे भजना गोमाता. भगवान परमात्म्याने एवढा सुंदर देह कशासाठी दिलाय? तर भजन करण्यासाठी एवढा सुंदर देह भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेला आहे. अहो मग आपण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. अरे रावणाने एवढी भक्ती केली पाहिजे, मग रावणाने एवढी भक्ती केली, मग आपण सुद्धा किती भक्ती केली पाहिजे. हो विठ्ठल विठ्ठल बघा, जोपर्यंत रावणाच्या बाजूने त्याचा भाऊ बिभीषण होता, तोपर्यंत भगवान परमात्मा सुद्धा रावणाचं काही वाकडं करू शकले नाहीत. परंतु ज्या वेळेस बिभीषणानं सांगितलं की रावणाचं मरण बेंबीत आहे, त्यावेळेस श्रीराम प्रभूंनी रावण मारला. बघा, जिथं भावा भावाची एकी असते ना, तिथं कोणीच काही करू शकत नाही. परंतु जिथं भावा भावाची एकी नसते ना, तिथं माणसं काड्या टाकल्याशिवाय राहत नाही. अरे दोन भाऊ भाऊ होते, लहानपणापासून एवढं प्रेम करायचे एकमेकांवर, खूप प्रेम करायचे. एक चॉकलेट जरी असली तरी दोघ जण अर्धे अर्धे खायचे. खूप प्रेम. एवढं प्रेम पाहून आई वडिलांना खूप आनंद व्हायचा. मुलं मोठी झाली, मोठी झाल्याच्या नंतर लग्नाला आली. आई वडिलांना वाटलं की आता जर आपण यांचं लग्न केलं तर आता आपल्या घरामध्ये आणखीन सुख येईल, म्हणून लग्न केलं. परंतु लग्न केल्याच्या नंतर काही दिवसात जावाचं जमेना. त्यावेळेस एका चुलीच्या 3 चुली झाल्या. 10 एकर जमीन होती. दोघा भावाला 4 एकर दिली आणि 2 एकर जमीन आई वडिलांना दिली. तरी सुद्धा भांडणं मिटेना. त्यांच्या भांडणामध्ये त्या आई वडिलांचा तिकडे मृत्यू झाला. मृत्यू झाल्याच्या नंतर पुन्हा भांडणं की ते 2 एकरासाठी. पुन्हा गावकऱ्यांनी 1 एकर दोघांना देऊन टाकलं, तरी सुद्धा भांडणं मिटेना. का तर जन्म दिलेल्या आई वडिलाची समाधी बांधायची कुठं दादा, याच्यासाठी भांडणं सुरू. पुन्हा गावकऱ्यांनी सांगितलं की दोघांच्या बांधावरती आई वडिलाची समाधी बांधा. दोघांच्या बांधावरती आई वडिलाची समाधी बांधली. परंतु दोघं पण बाण टोकरायला लागले. हे भांडण कोर्टात गेली. वकील केस लढत होता. वकील केस लढता लढता म्हातारा झाला आणि हे दोघं सुद्धा म्हातारे झाले, तरी सुद्धा भांडणं मिटेना. वकील रिटायर झाला, त्याच्या जागेवर त्याचा मुलगा लागला. एका दिवसात गेला, घरी येताना पेढे घेऊन आला आणि म्हणाला, बाबा एक खावा पेढे. त्यावेळेस वडील म्हणाले, कशाचे? तुम्ही म्हातारे होईपर्यंत जे काम करू शकला नाहीत ना, ते मी आज एका दिवसामध्ये केस लढून आलोय. बाप उठला आणि त्या पोराच्या कानाखाली मारली आणि मला, अरे ज्या केसचे पैसे खात खात मी तुला लहानाचं मोठं केलं,
त्याच केसचे पैसे खात खात तुला तुझ्या पोराला मोठं कराय काय झालं बघा. परंतु काही काही वकील चांगले असतात की स्वतःच्या पैशावर दुसऱ्याची केस लढवून देतात. परंतु मला सांगायचंय की जिथं भावाभावाची एकी असते ना तिथं भगवान परमात्मा सुद्धा काही करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल बरं सो रावणाने सुद्धा प्रतिज्ञा केल्या होत्या परंतु रावणाच्या सुद्धा प्रतिज्ञा खऱ्या झाल्या नाही. त्याने 3 प्रतिज्ञा केल्या. सोन्याला सुगंध आणि खारा समुद्र गोड करीन आणि आकाशाला पायऱ्या करीन. आता आकाशाला पायऱ्या होऊ द्या, खारा समुद्र गोड होऊ द्या, पण सोन्याला जर सुगंध आला असता तर काय केलं असतं हो महिला मंडळ? तुम्ही सोनं खाल्लं असतं का काय काय माहिती. सोन्याला सुगंध नाही तरी सोन्याला एवढं डिमांड आहे आता. आणि सोन्याला सुगंध आल्यावर तर काय सांगूच नका. एक बाई रोज आपल्या पतीच्या मागे लागायचे. मला ते 3 प्रतिज्ञा केलत्या. रावणाच्या सुद्धा प्रतिज्ञा टिकल्या नाही. त्या अभंगातून जे प्रतिज्ञा करतात ते संत आणि संतांचीच केव्हा ही प्रतिज्ञा खरी होते. म्हणून संतांच्या संगतीचा तुमच्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तेरी किस्मत सजेगी. संतांच्या संगतीचा तुमच्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की ज्या वेळेस वाल्मिक कोळ्यानं नारदांची काही वेळ संगत केली. परिणाम असा झाला की वाल्मिक ऋषी झाला आणि त्याने रामायण लिहिलं. हा कशाचा परिणाम आहे? संतांच्या हरि मुखे